सध्या दिल्लीमध्ये शाह आणि शिंदे यांच्यामध्ये खलबत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं त्याची माहिती ते आपल्याला देणार आहेत। तर मुंबईतून जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत कृष्णात पाटील। संजय गायकवाड यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये, त्या संदर्भात त्यांच्याकडे काय अपडेट्स आहेत ते सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर नागपूरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे त्याचे अपडेट्स देणार आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। तर रायगडमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल पवार। महाबळेश्वरचा रस्ता सध्या बंद आहे, त्यामुळे कुठल्या पर्यायी मार्गांचा अवलंब तिथल्या पर्यटकांना किंवा तिथून जाणाऱ्या वाहन चालकांना करता येईल त्या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पाहणार आहोत महत्त्वाची बातमी दिल्लीमधून। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सध्या आता खलबत सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि याच मुद्द्यावर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। शाह आणि शिंदे यांच्या भेटीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये नेमकी काय रणनीती असावी त्या संदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। भाजपने केलेल्या सर्वेक्षणाची माहिती शहांनी शिंदेंना दिलेली आहे असं सुद्धा सूत्रांकडून आपल्याला कळलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, संभाव्य ठाकरे बंधूंची युती आणि त्या पार्श्वभूमीवर आता भाजपने खलबत करायला सुरुवात केलेली आहे। शाह आणि शिंदे यांच्यामध्ये भेट झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळाली आहे? मागच्या काही एक दोन दिवसात जे आहे ही भेट झाली आहे असं समजून येत आहे। नेमकं भेट जी आहे काही चांगल्या वेळासाठी झाली आहे, जिथे शिंदे आणि शाह यांच्यामध्ये येणारी मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होणार, किती हिंदी भाषी जे मतदान आहेत ते महायुतीला सपोर्ट करणार का, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली आहे। इतकंच नव्हे तर ज्या प्रकाराने युतीचं संकेत ठाकरे बांधवांनी दिलं त्यात मात्र राज ठाकरे यांनी काहीच स्पष्टीकरण केलं नाही आहे। तर त्या संदर्भात काय राज ठाकरे यांचं मन परिवर्तन होणार का? राज ठाकरे जे एका वेळीस भाजपला अलाइंड असतात आणि दुसऱ्या ठिकाणी जे आहेत आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सोबती गेल्याचं एक कॉल घेतला आहे, तर या सगळ्यांचा काय एक परिणाम होणार आहे? तितकंच नव्हे तर त्रिभाषा सूत्रांना घेऊन जे एक पूर्ण राज्यात ज्या प्रकाराने एक हिंदी वर्सेस मराठी किंवा एक पूर्ण असा एक इश्यू जो झाला आहे त्याचा काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टींना घेऊन शिंदे यांनी शहांना जे आहे शिंदे आणि शाह यांच्यामध्ये जे आहे ते चर्चा झाली आहे आणि त्याच प्रमाणे हेही बघितलं गेलं आहे की ठाकरे बांधव अगर एकत्र आले तर त्याची चिंता दिल्लीत पण कुठे ना कुठे आहे आणि म्हणून शाह यांनी हेही सांगितलं की भाजपने एक सर्वे घेतलेला या पूर्ण वर्ली प्रोग्रामचा, तर त्या सर्वेमध्ये नेमकं काय झालं अशी म्हणून दोघांमध्ये चर्चा झाली आहे। अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।